So using actually I with the software not fully utilized for the design of testing. We want to import the parameters for the me or not. That is very very important. Whether you are following me or not, that is very important. If you are not following, please tell me. I will मी काय तर मेथड चेंज करतो, पुन्हा स्लो जातो, पण सगळ्याला कळायचं नेसेसरी आहे. ह्या प्रॉब्लेम मध्ये आम्हाला काय काय विचारला होता, वॉटर कंटेंट विचारला होता, ते पण काढलो. आम्हाला नंतर ई विचारला होता, ईचं हे फॉर्म्युला आहे, ई करता आम्हाला गामा डी पाहिजे, गामा डी गामाना भेटतंय, अगोदर गामा काढा, गामा काढल्यानंतर गामा डी ह्या फॉर्म्युलाने काढा, इथं सबस्टिट्यूट करा, ई भेटणार. वन्स यू गेट द ई, एस इज गिवन बाय ओमेगा जी बाय ई, ओमेगा जी बाय ई. ओके कटेपा. और एक बात रेहान, समझ में आया आपको? प्लीज खामोश मत बैठो. आप कुछ समझ में नहीं आया पूछो, डिस्कस करो, मुझे 4 गालियां दो, लेकिन कुछ तो करो. देखिए चुप आके बैठ के गजाने में, मैं इतना चिल्लाने में मतलब नहीं. मेरा मतलब क्या है कि आपको सब्जेक्ट का कॉन्सेप्ट क्लियर होना. और ये थोड़ा मुश्किल है, शुरू शुरू में मुश्किल भी लग रहा तो कोई बात नहीं, आप ध्यान से तो सुनो. ओके, सो इन दिस प्रॉब्लम once again I will tell you, mass is given 190 grams. After drying it is 160 grams. So 190 minus 160 will give mass of water. Or mass of dry soil is 160. So water content is equal to 30 by 160. Mass of water by mass of dry solids. So 30 by 160, it is 0.188. So water content is 18.8. Always we give it in terms of percentage, 18.8. And after this, I needed E. E karta he formula hai. We don't have gamma D. Gamma D is given by this formula. Again, gamma is needed. So gamma can be found by rho into 9.81. Rho kada mass by volume, 1.9 into 9.81, 18.64. So gamma आल्यानंतर gamma D is equal to 15.69. 15.69. So gamma D, once you get gamma D, once you get E, S is equal to omega G by E. Omega G by E. So omega is 0.188 into 2.68 divided by 0.67. So this is 0.744 is equal to 74.4%. 74.4%. Got it? आय थिंक काहीतरी कळालं असेल की तुम्हाला. न कळालं तर स्टार्टिंग पासून बघा, पुन्हा विचार करा. एकदा गाडी अजून खूप पुढे गेल्यानंतर सब्जेक्टच कळणार नाही. प्लीज गो थ्रू इट. करा सगळे जरा मन देऊन. ओके, नेक्स्ट वन यू टेक. अगेन इट इज सेम क्वेश्चन. काय लिहून घ्यायचं तर सांगा. काही तुमचं प्रॉब्लेम असतं चॅट बॉक्स मध्ये सांगा. अनम्यूट होऊन तुम्ही बोलू पण शकता. फार अर्जंट असलं तर मला नंतर फोन पण करा. But you should understand the concept very well. And remember, in most of the interviews and what else, exams, competitive exams, geotechnical engineering plays a very important role. Very important. Maximum marks. Gate मध्ये तरी 15 मार्क्स आहे त्याला. रिमेंबर, 15 याला आहे तर 30 aptitude इंग्लिश आणि मॅथमॅटिक्सला आहे. तर 45-50% मीच कव्हर करतो तुम्हाला सिलेबस गेटचं. 50% परफेक्टली बाय द एंड ऑफ दिस सेमिस्टर इटसेल्फ. तुम्ही मन देऊन अभ्यास करा. टेक डाउन दिस क्वेश्चन. द मास ऑफ अ चंक ऑफ मॉइस्ट सॉइल. चंक मीन्स थोड़ा सा, थोड़ा लिए समझो, थोड़ा. द मास ऑफ अ चंक ऑफ अ मॉइस्ट सॉइल. मॉइस्ट मतलब काय म्हणतात तुम्ही मराठीमध्ये? गीला. हिंदी में गीला बोलते, मॉइस्ट गीला. मराठी में पता नहीं. The mass of a chunk of a moist soil is 20 kg. तो 20 kg उसका मास है. And its volume is 0.11 मीटर क्यूब. मास भी दिया और वॉल्यूम भी दिया. After drying in an oven, उसके बाद इसको ओवन में रखे. The mass reduces to 16.5 kg. सेम पिछला प्रॉब्लम ग्राम्स में सेंटीमीटर क्यूब में था, ये केजी और मीटर क्यूब में है, सेम है. आफ्टर ड्राइंग इन एन ओवन द मास रिड्यूसेस टू 16.5 kg.
The mass reduces to 16.5 kg. Determine the water content, comma, density of moist soil. Determine the water content, comma, density of moist soil. The dry density, comma, the dry density, White's ratio, porosity and degree of saturation. पिछला प्रॉब्लम जैसा था उसी तर्ज पे है, प्लीज ट्राई करो. The mass of a chunk of a moist soil is 20 kg and its value means 0.011 meter cube. After drying in an oven, the mass reduces to 16.5 kg. The mass reduces to 16.5 kg. Determine the water content. Determine the water content, small w. Density of moist soil. Rho is equal to how much? Dry density. And wide ratio, porosity, degree of saturation. Take G is equal to 2.70. पहले करो what is water content. इसमें नया कुछ भी नहीं है, जैसा हम पीछे करे थे उतना ही है. वाटर कंटेंट लिख करके सभी लोग आंसर लिखो. करो. Water content is how much? Yeah, somebody did. Kateppa, very good. Kateppa, you are from diploma, so you can do it very easily. Diploma students can do it very easy. Monali madam, late alat खूप. करा please. Due to the I will not able to consider. Okay, Snehal. Yes, Aditya, very good. Aditya Mahajan did. Okay, Aditya and Sonali are getting different answers. Aditya and the different are getting different. Swapnil is getting same as Sonali. So Aditya, please check once again. Aditya, please check once again. The mass of water content म्हणजे काय? Water content म्हणजे weight of water by weight of dry solids. Is it clear? तर बघा अगोदर वेट होतं 20 kg. त्याला आम्ही ओन मध्ये ठेवल्यानंतर यस शीतल राईट, त्याला ओन मध्ये ठेवल्यानंतर किती झालं? 16.5. म्हणजे जे पाणी होतं ते निघून गेलं. आणि ते पाणी किती आहे? Mass of water is or weight of water is equal to 20 minus 16.5. It is 3.50. So 3.50 is the water. 3.50 is the water. मी तर water content केलं नाही काय? ओके, मी केलं नाही. काय केलं कुठतरी? ओके, मी केलं नाही actually. It's my fault. So water content is given by 3.5 by 16.5. Please लिहून घ्या. 3.5 by 16.5. Weight of water by weight of dry soil. मी केलं नाही, स्लाइड मध्ये मी केलं नाही. करा तुम्ही. सिमिलर आपण केलं नाही का? विसरलो मला माहिती नाही. So 3.5 by 16.5. 3.5 by 16.5. And we will get 3.5 by 16.5. And we will get how much it is. That is 21.21%. Everybody is saying 21.21%. आलं काय? 21.21%. वॉटर कंटेंट आलं सगळ्याला? ओके प्रजक्ता, शीतल राईट. वॉटर कंटेंट पर्यंत सगळ्याला यावं. पुढे जातो मी आता. पुढे मला पाहिजे डेन्सिटी.
Density is given by mass by volume 20 by 0.011, 20 by 0.011. Yes, Sujit. 20 by 0.001 is 18.18 kg per meter cube. This is the raw density. And dry density is whatever the dry soil is there, 16.5 by 0.011, it is 1500 kg per meter cube. So this is bulk density, this is dry density. And you can use this formula also for E. E is equal to G rho W by rho D minus 1 or gamma W by gamma D minus 1. एकच होणार. Anything you can use. So E is equal to G rho W by rho D minus 1. So 2.7 into 1 divided by 1500 minus 1. Remember, rho W is 1000 kg per meter cube. 1000 kg per meter cube. Sonali, let me check. So now E you will get 0.8. Yes, Sonali, right. E you will get 0.8. Okay. Shital. E you will get 0.8. After asking E, what he is asking next? White's ratio porosity. Once you get E, N is equal to E divided by 1 plus E. So 0.80 divided by 1.80, 0.44 or 44.44%. 44.44%. Tejasri, S is 0.715. Okay, let me see. 44.44. Yes, Tejasri, right? Tejasri Landway is right. Now, White's ratio you got, porosity you got. Puna as usual formula, S is equal to omega G by E. Omega is 0.2121. G is 2.70 divided by 0.8. So this is 0.7158 or 71.58. This is 0.71.58. 0.7158 or 71.58. Similar problems करू लागलो मी, तुम्हाला काही डिफिकल्टी होणे. Once again I am requesting you, most of you are remaining absent. अर्धे मुलं absent आहात आणि हे absent करून तुम्ही you are suiciding. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, तुम्हाला अभ्यास कर म्हणून कोण म्हणणार नाहीत, हे तुम्हाला समजून कळायचं आहे. बघा तुमचं मन, याच्यावर जास्त मी सांगणार नाही. इफ यू रिमेन पास फेल सोडा, मी 10,000 म्हणालो तुम्हाला. तुम्ही पास होऊ शकतात, कसंही होतात, 2 दिवस वाचून होतात, पण तुम्ही सब्जेक्टचं नॉलेज ना घेतलात तर काही कामाचं नाही. So got it? So this is mass of water 3.50. Rho is 20 by 0.001, 18.18. Dry density is 16.5 by 0.001. So this is bulk density. This is rho density. E is equal to G rho W by rho D minus 1. What is rho W? Density of water. And density of water is 1000 kg per meter cube. Fluid mechanics मध्ये वाचलात. नाहीतर लिहून घ्या. Density of water is 1000 kg per meter cube or 1 gram per centimeter cube. 1 gram per centimeter cube. Or in terms of this one, it is 9.81. That is gamma W, rho W. Sorry, gamma W. Gamma W is equal to 9.81 kilonewton per meter cube. तीनही आठवण ठेवा. And based on this one, I find E. Once you found the E, E is 0.8. Once you get the E, N is divided by E divided by 1 plus E. E is 0.8 divided by 1.80. En is 0.44 or 44.44. And once you get N, S is equal to Wg by E. W means small w, that is the water content. It is 0.21 into 2.70 divided by E, 0.8. It is 0.7158. It is 71.58%. If you have any doubts, please ask. रेहान भाई समझ में आया आपको? कुछ डाउट है तो पूछो प्लीज. और कोई है जो
कटप्पा, जो इंटरेक्टिव रहो आप, आपके नाम मेरे को मालूम हो ना, आप कुछ पूछो, क्वेश्चन पूछो, समझ में आया नहीं बताओ मेरे को, प्लीज show the interest. More the interest you will show, more I will teach better. So after this it is going to get okay Rehan, thank you. So इसके बाद 2-4 मिनट के लिए बंद होता, उसके बाद फिर हम रिजॉइन हो जाएंगे. Got it? Okay.